छत्रपती संभाजीनगर गारठलं असलं तरी राजकीय वातावरण मात्र तापलेलं आज दिवसभर दिसणार आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोघंही शहरात आहे। विशेष म्हणजे एकाच शहरात एकाच नगर परिषदेसाठी वेगवेगळ्या उमेदवारासाठी ते वेगवेगळ्या प्रचार सभा घेणार आहेत। पैठणमध्ये दोघांच्याही सभा होतील। अगोदर मुख्यमंत्र्यांची सभा होईल तर नंतर उपमुख्यमंत्री यांची सभा होणार आहे। आपण जर बघितलं तर हॉटेल रामा इंटरनॅशनल या ठिकाणी रात्रीपासूनच दोघेही महत्त्वाचे नेते या ठिकाणी थांबलेले आहेत। मागील बऱ्याच दिवसापासून आपण जर बघितलं तर एकमेकांवर हलक्या स्वरूपात टीका देखील आपल्याला पाहायला मिळाली होती। रावणाच्या अहंकारामुळे लंका जळाली होती असं एकनाथ शिंदे म्हणाले, तर दुसरीकडे आपण लंकेत राहत नाही त्यामुळे लंका जळाली तरी आपण टेन्शन घेण्याचं काम नाही, याच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं। आणि दोघांनी एकमेकांना आरोप प्रत्यारोप म्हणून उत्तर दिल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा होती। आणि आज दोघंही एकाच शहरात एकाच ठिकाणी सभा घेणार असल्यामुळे या दोघांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप पाहायला मिळू शकतात। तर दुसरीकडे रात्रीपासून दोघेही एकाच शहरात आहेत त्यामुळे दोघांमध्ये चर्चा होतात का, निवडणुकीवर काही चर्चा होतील का, दोघांची भेट होईल का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच छत्रपती संभाजीनगरचं आज दिवसभराचं वातावरण, राजकीय वातावरण हे खास करून तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।